नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे बालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत गुरुचं जे राशी परिवर्तन होणार आहे. म्हणजे गुरु आत्ता जो मेष राशीमध्ये भ्रमण करतो आहे दिनांक 2 मे 2024 नंतर हा जो गुरु आहे हा गुरु वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर त्याचे जे प्रभाव परिणाम धनु लग्नासाठी म्हणजे धनु लग्नाच्या ज्या कुंडली आहे त्याच्यासाठी कशा प्रकारचे असतील या सर्व सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जसं की तुम्ही इथे पाहत असाल की ही जी कुंडली आहे ही कुंडली धनु लग्नाची कुंडली आहे. आत्ता जे गुरुचं भ्रमण आहे हे तुमच्या 5व्या स्थानामध्ये आहे. म्हणजे गेल्या वर्षभरापासून हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि दिनांक 2 मे नंतर हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर सुरुवातीला आपण गेल्या वर्षभराचा थोडा आढावा घेऊ की गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला या गुरुचे जे प्रभाव परिणाम होते हे नेमके कशा प्रकारचे मिळालेले आहेत किंवा त्याचा अनुभव तुम्ही कशा प्रकारचा घेतलेला आहे तो लक्षात घ्या. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो ग्रह आहे गुरुग्रह तुमच्या लग्नात येतो. म्हणजे धनु लग्नासाठी शुभ फलदायी मानला जातो का तो तुमच्या लग्नाचा स्वामीच आहे. म्हणजे धनुराशीचा स्वामी आहे. तसाच तो तुमचा चतुर्थेश सुद्धा आहे आणि जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये गेल्या वर्षभरापासून भ्रमण करत आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला फार उत्तम प्रकारे लाभलेली आहे. तुमची कुठलीच कामं पेंडिंग राहिलेली आहेत. म्हणजे प्रॉब्लेम आले की त्यांना सोल्युशन मिळत होतं. कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही त्रासातून गेलं तर मदतीचे हात तुम्हाला मिळत होते. तर अशा प्रकारे कुठलंही काम तुमचं अडून राहिलेलं नव्हतं. कुठलं काम आलं की त्याला मार्ग मिळत होते. गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होत होत्या. त्याच्यामुळे बरंचसं तुमचं जे गेलं वर्षभर होतं ते बरंचसं स्मूथ होतं. आता इकडे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपसुद्धा अतिशय स्मूथपणे चाललं होतं. तुमच्या दोघांमधले जे हार्मोनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची नांदत होती. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिपसुद्धा तुमची कदाचित बनलेली असेल गेल्या वर्षभरामध्ये जे की तुमच्यासाठी खूप चांगली होती. गर्भवती महिलांसाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी होता म्हणजे संतती सुखासाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी हा संपूर्ण कालावधी अतिशय शुभ फलदायी होता. त्याचे सुद्धा खूप चांगले अनुभव तुम्ही घेतलेले असतील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्ही घेतलेले असेल. त्याचप्रमाणे जे शौकीन आहेत म्हणजे हौशी कलाकार ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे समाजापुढे ते आलेले असेल त्यांची कला किंवा त्यांना चांगल्या प्रकारचं ॲप्रिसिएशन सुद्धा या संपूर्ण वर्षामध्ये मिळालेलं असेल. भाग्याची साथ चांगली मिळालेली असेल. याचप्रमाणे थोडंसं धार्मिकता तुमच्यामध्ये वाढलेली असेल. देवाधर्मावरती विश्वास ठेवणं किंवा पवित्र स्थळांना गाठी देणं अशा प्रकारचे अनुभव ध्यान धारणा अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी तुम्ही केलेल्या असतीलच. याचप्रमाणे मित्रांनो म्हणून चांगल्या प्रकारची मदत मिळणे चांगले सल्ले मिळणे याचप्रमाणे चांगली मदत मिळणं अशा प्रकारचे अनुभव तुम्ही या दरम्यान निश्चित घेतलेले असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स आणि एनर्जी लेवल तुमची खूप चांगल्या प्रकारची वाढलेली असेल. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर गुरुचं जे भ्रमण होतं तुमच्या 5व्या स्थानामध्ये गेल्या वर्षभरापासून त्याचे खूप चांगले अनुभव तुम्ही आत्तापर्यंत घेतलेले असतील. आता गोष्टी थोड्या बदलणार आहेत. म्हणजे गुरु जो तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो आता तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 6वं स्थान हे कुठल्याही कुंडलीचं अशुभ फलदायी स्थान मानलं जातं. रोग शत्रू मातुल घरणं याचं ते निदर्शक आहे. तर साधारणतः 7व्या स्थानातला गुरु 6व्या स्थानातला गुरु आणि तो सुद्धा ऋषभ येतला म्हणजे ऋषभ राशी तसं पाहिलं तर गुरुचे शत्रू ग्रहाची रास आहे म्हणजे शुक्राची रास आहे. तर 6व्या स्थानातला जो गुरु आहे हा तसं पाहिलं तर अशुभ फलदायी मानला जातो. परंतु संपूर्णपणे तो अशुभ फलदायी होईल असं मात्र अजिबात नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. जर का तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास क्रॉनिक त्रास असतील तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास जास्त प्रमाणात वाढणं त्याची काही लक्षणं समोर येणं त्यावरती लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. तुमचे कॉम्प्लिकेशन्स थोडे वाढू शकतात. या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. मानसिक तुमचं शारीरिक आरोग्य खराब झालं की त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा होतो. तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकेल. काळजी घ्या. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. ते एक गोष्ट सांगावीशी वाटते गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह संपूर्णपणे अशुभ फलदायी अजिबात नाही. तो नैसर्गिक शुभ ग्रह आहे आणि तुमच्या लग्नासाठी सुद्धा म्हणजे तुमच्या लग्न कुंडलीसाठी सुद्धा तो शुभ फलदायी असाच आहे. तर याचे चांगले जो परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. जसं की तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम किंवा जास्त प्रमाणात तुम्हाला इन्कमचे स्रोत आहेत ते उपलब्ध होतील. जरूर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी आहेत किंवा तुमचे वरिष्ठ आहेत त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध अतिशय स्मूथ राहतील आणि त्याच्याबरोबर तुमचा रॅपो ज्याला आपण म्हणतो तो अतिशय चांगला राहील. तुमची इमेज खूप चांगली दिसून येईल आणि नवीन काही सुरू करणार असाल म्हणजे बिझनेसच्या संदर्भात त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे किंवा तुम्हाला त्या संदर्भात चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे निश्चित मिळतील. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की या दरम्यान म्हणजे येणाऱ्या संपूर्ण वर्षभरात म्हणजे 2 मे पासून ते जवळजवळ 14 मे 2024 पर्यंतच्या कालावधीमध्ये जो गुरु आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या दरम्यान तुम्हाला कर्ज मिळणं मात्र सोपं होऊन जाईल.
म्हणजे कर्जासाठी जर का तुम्ही ट्राय केली तर कर्ज मिळणं सोपं जाईल, परंतु ते फेडायचं कसं हे प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे फेडायचं हे सुद्धा तयारी ठेवा. फेडणं तेवढंसं सोपं होणार नाहीत, कारण हा जो गुरु गोष्टी तुमच्याकडे पेंडिंग ठेवत जाईल. याच्या आधीच्या वर्षामध्ये तुम्ही गेल्या वर्षामध्ये बघितलं असेल की गोष्टी तुमच्याकडे पेंडिंग नव्हत्या. म्हणजे किती प्रकारचे अनपेक्षितपणे काही त्रास जरी निर्माण झालेले किंवा प्रश्न जरी निर्माण झालेले होते तरी ते मार्गी लागत होते. या दरम्यान तसा अनुभव येणं जरा कठीण आहे. म्हणजे पैसे तर तुम्हाला मिळतील पण ते कर्जाने मिळतील आणि ते चुकवणं किंवा चुकतं करणं कठीण होऊन बसेल आणि त्याच्यामध्ये गुंता वाढेल. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस असले काहीही करू नका, ते पूर्ण होणार नाही. त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र काही चांगल्या इन्व्हेस्टमेंट लाँग टर्ममध्ये तुमच्यासाठी चांगल्या होतील. अगदी शॉर्ट टर्ममध्ये नाही, परंतु लाँग टर्ममध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंट या तुमच्यासाठी शुभफलदायी होतील. एकंदरीतच सांगायचं झालं तर गुरु जर तुमच्या 6व्या स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये भ्रमण करतो आहे, हा तेवढाच शुभफलदायी नाही आहे. मग करायचं काय? लक्षात घ्या, या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. असे निर्णय की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल, असे निर्णय की ज्यामध्ये रिस्क आहे, असे निर्णय घेऊ नका. जे तुमचं आयुष्य आहे एका सरळ मार्गामध्ये नेमक्या शब्दामध्ये ठेवा, नेमक्या एथिक्समध्ये ठेवा. गोष्टी आउट ऑफ द वे जाऊन करू नका, आड मार्गाने गोष्टी करू नका, फसाल त्याच्यामध्ये. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे, कारण तुमची जी लग्न कुंडली आहे की त्याचा स्वभावच असा आहे की थोडंसं रिस्क घ्यायला तुमची जी धनुरास आहे थोडीशी लवकर धावते. म्हणजे धनु लग्नाच्या कुंडल्या याकडे आणि का त्याच्यामध्ये ऊर्जा आणि एनर्जी खूप जास्त असते आणि कुठली गोष्ट धडकन करायचं, पटकन करायचं आणि करून नंतर मग विचार करायचा, असं काही या येणाऱ्या पूर्ण वर्षभरात करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का आता इथे एक गोष्ट सांगायसाठी, जर का तुमची वृषभ, कन्या, मकर रास असेल किंवा तुमचा जन्म दिनांक 15 मे पासून ते 15 जानेवारीपर्यंतचा असेल, 15 सप्टेंबरपासून 15 ऑक्टोबरपर्यंतचा असेल किंवा 15 जानेवारीपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंतचा असेल आणि आता सांगितलं त्याप्रमाणे जर का तुमची वृषभ, कन्या, मकर रास असेल, काळजी करू नका. हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तुम्ही घेतलेले निर्णय बरोबर ते तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. परंतु जो आरोग्याच्या संदर्भातली गोष्ट मी सांगितली तिथे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय आवश्यक राहील आणि महत्त्वाची सुद्धा राहील. जर तुमची वृषभ रास असेल तर अर्थातच तुमच्यासाठी गोष्टी आहेत त्या बऱ्याच प्रमाणात फेवरेबल होतील. नवीन काही कामकाज वगैरे मिळणं किंवा नवीन तुमच्या करिअरला नवीन कलाटणी मिळणं अशा प्रकारचे अनुभव होतील. जर तुमची जी रास आहे ती कन्या रास असेल तर अर्थातच तुमच्यासाठी नवीन कर्तृत्वाचे दानं उभे होतील. वर्ष पण चांगलं ॲप्रिसिएशन मिळेल. प्रमोशन मिळण्याची शक्यता जास्त आहे. तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल म्हणजे कार्यक्षेत्राच्या संदर्भात ते जास्त काम करेल. आणि तर जर का तुमची मकर रास असेल तर आर्थिक जी उलाढाल असेल ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. तुम्ही जास्त वर्कहॉलिक आहात आणि त्या संदर्भात काय चांगले अनुभव तुम्हाला मिळतील. महत्त्वाचं म्हणजे तुमचे सिनकीचे पैसे वाढतील किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट होतील किंवा याच्या आधी इन्व्हेस्टमेंट केलेले असेल त्याचे रिटर्न्स तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मिळतील. तर एकंदरीत या 3 राशीसाठी किंवा आता जे सांगितलं जन्मतारखा त्यांच्यासाठी हा जो कालावधी तो शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर जर का तुमची रास सिंह रास असेल, कुंभ रास असेल किंवा मीन रास असेल तर काळजी घ्या. याचप्रमाणे तुमचा जन्म दिनांक 15 फेब्रुवारीपासून ते 15 एप्रिल या दरम्यान असेल तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोक्यावर पडू शकतील आणि त्या व्यक्ती तुम्हाला लगेचच्या लगेच उपाय करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुमची सिंह रास असेल तर तुम्हाला थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुमची कुंभ रास असेल तर लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचा अनुभव तुम्ही गेल्या साधारण 1.5 वर्षात घेतलेला असेल. रिस्क घेऊन काहीही करू नका. कारण जर का तुमची धनुरास असेल आणि जर का तुमची धनु लग्न असेल आणि कुंभरास असेल तर गोष्टी सगळ्या बाजूने निगेटिव्ह होत आहेत. मौनम सर्वार्थ साधनम आणि सरळच्या सरळ चालणं गरजेचं राहील. गोष्टी बदलतील की त्यासाठी आपण थोडंसं रिस्क घेऊ असा प्रकार करू नका. आणि खास करून मीन राशीकरता सांगावं असं वाटतं, कारण मीन राशीला बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये ते फसत जाणार आहेत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर येणार, परंतु स्वतःहून अशा काही गोष्टी करू नका जेणेकरून प्रॉब्लेम आणखीन जास्त तुमच्यासाठी क्लिष्ट होतील किंवा त्याचा गुंता वाढेल. तर मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर त्याच्या राशीमध्ये राहूचं भ्रमण आहे. याचप्रमाणे 7.5 सुद्धा आहे आणि धनु लग्न आहे. त्याच्यामुळे गुरुची सुद्धा साथ नाही. त्याच्यामुळे हे जे संपूर्ण वर्ष आहे तुमच्याकडे टेस्टिंग पिरियड असणार आहे. परीक्षा म्हणतो ज्याला आपण, तुमच्या परीक्षा लागणार आहे. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ही ट्रस्टवर्दी आहे. समोरच्यामध्ये लवकर विश्वास ठेवता त्या विश्वासापोटी विश्वासघातासारखा सुद्धा अनुभव होतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध दूर राहतील आणि त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये थोडंसं मतवैचित्र अशा प्रकारचे सुद्धा काय अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. थोडंसं सतर्कतेने वागा. तुमची जी रास आहे त्याच्यामध्ये अलर्टपणा थोडासा कमी दिसतो. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं धनु लग्नाकरता गुरुचं जे भ्रमण आहे दिनांक 2 मे 2024 पासून ते 14 मे 2025 पर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला येणारे अनुभव नेमके कशा प्रकारचे असेल या संदर्भातली चर्चा
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सगळं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.